कुलदैवत कलवे आणि त्यांचा प्रतिस्पर्धी संघ धाकटी जुई या दोन टीम दरम्यान टॉस केला जाईल. आदरणीय भरत पाटील साहेबांना मी विनंती करतो की आपण टॉस करण्यासाठी यावं. आपल्या पवित्र शुभ असते इथे पहिल्या सामन्याचा टॉस केला जातोय. मैत्री ग्रुप तारा आयोजित कर्नाला चॅम्पियन ट्रॉफी ही 2026 हे भव्य दिव्य आयोजन 5 षटकाचा सामना असेल आणि पाहुण्यांच्या शुभ असते आदरणीय भरतजी पाटील साहेबांच्या शुभ असते आपण टॉस करतोय. टेल इज कॉल अँड हेर इट इज टॉस जिंकलाय खऱ्या अर्थाने कुलदैवत कलवे टीमने. फक्त निर्णय फिल्डिंग. यस दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. कुलदैवत कलवे टीमने टॉस जिंकलाय आणि फक्त प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय म्हणजे बॅटिंगसाठी इन्व्हाइट केले धाकटी जुई या संघाला. चला आता मात्र उशीर करू नका. कुलदैवत कलवे टीम 2 धाब्याने पॅनलाइज करण्यात आलेला आहे आयोजन कमिटीच्या माध्यमातून आम्हाला सांगण्यात येते. आणि खेळाडू कक्षाच्या अगदी समोर आपण पाहतो एक लाईन 30 सर्कलच्या मागे ती लाईन आखलेली आहे. जर एखादा फिल्डर आउट होतोय तर मात्र लाईन क्रॉस करणं इम्पॉर्टंट राहील याच्याकडे लक्ष असू द्या. सर्व टीमला मी इथून सूचित करतोय 30 सर्कलच्या मागेच म्हणजे खेळाडू कक्षाच्या अगदी समोर एक लाईन आखलेली आहे ती मात्र लाईन क्रॉस करावी लागेल. जसा खेळाडू बाद होईल तसा मात्र नवीन खेळाडू लगेच मैदानाच्या आतमध्ये जाणं इम्पॉर्टंट आहे. चला कलवे टीम आता उशीर करू नका प्लीज. लगेच आपण फिल्डिंग लावून घ्या आणि त्याचबरोबरने धाकटी जुई संघ आपण खेळाडू कक्षामध्ये आसन असावा. आज दुसरा दिवस रात्र फॉर्मॅट या स्पर्धेचा आणि ज्यामध्ये पहिली लढत आहे कुलदैवत कळवे विपक्ष एका बाजूला धाकटी जुई सी टीम आहे धाकटी जुई गावची आणि या दोन टीममध्ये ही लढत. चला लवकरात लवकर आपण कळवे टीमला तर इथे इन्व्हाइट करूया. फिल्डिंग लावून घ्या. जेव्हा पहिला चेंडू डिलिव्हर होईल तिथून मात्र टाइम अलर्ट असेल. बरोबर 25 मिनिटांमध्ये हे सत्र या ठिकाणी समाप्त करायचं आहे आणि या सूचना सातत्याने प्रत्येक इनिंगमध्ये आपण टीमला त्या ठिकाणी देणार आहोत. दीपेश भाई गरत या मंचावरती आपलं स्वागत. धाकटी जुईचे 8 हिटर खेळाडू रोहित गरत ते त्यांचे आगमन. रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमधला एक स्टार खेळाडू राकेश मात्रे आपण देखील या मंचावरती आपलं स्वागत. चला रोहित दीपेश या मंचावरती आपलं सहर्ष स्वागत. धन्यवाद. कळवे संघाने टॉस जिंकत असताना पहिल्यांदा फिल्डिंगचा निर्णय स्वीकारला. बॅटिंगला इन्व्हाइट केलं धाकटी जुई टीमला. 4 बॉलर 5 षटकासाठी 4 बॉलर. चला आता सामना लगेच चालू होईल. दोन्ही संघांचे 12 खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण या. तर याच दरम्यान आदरणीय अरविंद धनावडे जगदीश भगत साहेबांचं आगमन. दोन्ही मान्यवरांना विनंती असेल या मंचावर आपलं स्वागत. अरविंदजी धनावडे आणि त्याचबरोबर जगदीश भगत या दोन्ही मान्यवरांना मी या ठिकाणी इन्व्हाइट करत आहोत. आपण या मंचावर आपलं स्वागत. मॅच ऑफिशियल्स विजय बालाजी, हिराबन भोसले, संतोष चौधरी, तिन्ही ऑफिशियल पंचांचं पण या ठिकाणी करूया स्वागत. शैलेश खोत आमचे स्कोरर, आज लवेश दिघे आमचे समालोचक मोरबे गावचे, त्यांचा आवाज तुम्हाला आजच्या रात्रीमध्ये या स्पर्धेमध्ये ऐकायला मिळेल. दुसरी रात्र या स्पर्धेची फ्लड लाईट ऑन आहे. संध्याकाळ होत चालली, सूर्य अस्ताला चालला आणि याच दरम्यान मैत्री ग्रुप तारा आयोजित करणारा चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 या स्पर्धेचं दमदार असं आयोजन. कालच्या रात्रीमध्ये सांगुर्ली संघ सुपर 6 मध्ये क्वालिफाय झाला, पहिला संघ. आज एक संघ सुपर 12 मध्ये क्वालिफाय, एक संघ सुपर 6 मध्ये जाईल बी लॉट्स मधून. आणि सध्या आपण एफ लॉट्स मधील 4 संघ या ठिकाणी पाहता. यानंतरचा होणारा सामना वळके विपक्ष रॉयल स्पोर्ट्स उल्वे या 2 टीम मध्ये पुढचा सामना असेल. त्यामुळे दोन्ही टीम रेडी राहा पुढच्या मॅच साठी. चला लवकरात लवकर आघाडीचे 2 खेळाडू मैदानाकडे पाठवा. धाकटी जुई
चला लवकरात लवकर धाकटी जुई टीमचे 2 सलामीबीर मैदानाकडे पाठवा. मॅच ऑफिशियल्स आपण देखील मैदानात ताबा घ्या. सामना चालू होतोय. दुसरी रात्र या स्पर्धेची. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्यसु सर्वदा सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वात साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना त्रिवार मानाचा मुजरा करून आपण पुन्हा एकदा या स्पर्धेकडे चालतोय. ज्या ठिकाणी पहिला सामना सुरू होईल एका बाजूला आपण पाहता धाकटी जुई आणि त्यांच्या अपोजिटला खेळ कळवे संघ. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आपण या मॅचच्या दरम्यान देत आहोत. मोठी लढत असेल. कुळदैवत कळवे विपक्ष धाकटी जुई, वळके बी विपक्ष रॉयल्स उल्वे बी या टीममध्ये तुम्हाला पुढचा सामनाही पाहायला मिळेल. डावाला सुरुवात झाली आणि पहिली जोडी मैदानाकडे दाखल झाली. प्रतीक घरत आणि आतिश घरत हे 2 आक्रमक खेळाडू लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन. प्रतीक आणि आतिश मैदानामध्ये आपण दाखल होताना आपण त्यांना पाहता. पहिल्या षटकासाठी किरण बॉलिंग मार्कवर आलेले आहेत. चला प्रत्येक टीमला विनंती असेल थोडंसं कोऑपरेट करा तर वेळेचं बंधन राहील. बरोबर संध्याकाळ होत चालली आहे. फ्लड लाईट ऑन आहेत आणि या अशा संधी प्रकाशामध्ये आपण सध्या आहोत. ज्या ठिकाणी पहिला सामना सुरू झाला टॉस जिंकत असताना कुळदैवत जोहे संघाने पहिल्यांदा फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. पिंक कलर जर्सी परिधान केलेला हा संघ तर दुसऱ्या बाजूला व्हाईट अँड ब्लॅक कॉम्बिनेशन धाकटी जुई या टीमला आपण पाहता क्रीडांगणाच्या आतमध्ये. कळवे अँड धाकटी जुई या 2 टीम मध्ये हा सामना तुम्हाला या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळेल. बिग फाईट सामना 5 षटकांचा. तुम्हाला प्रत्येक स्पेलमध्ये 4 बॉलर वापरायचे किंवा 5 वापरले तरी चालतील, परंतु कंपल्सरी 4 गोलंदाज हे तुम्हाला वापरावे लागतील. पहिल्या षटकासाठी हॉटेल शिवसाई एंड करून मात्र बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज झालेत किरण पाटील. 2 धावा धावफलकावरती आहेत. 2 रन स्कोर कार्डमध्ये सिंगल दोन्ही बॅटरच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. अकाउंट दोघांचंही ओपन झालंय. मोठी धावसंख्या उभारत असताना या बॉल पूल केलाय. मिड विकेटला फिल्डर त्यांच्या हातामध्ये बॉल चाललाय. झेल टिपत असताना पहिला धक्का बसतोय बॅटिंग करणाऱ्या धाकटी जुई सी टीमला. खेळाडू बाद झालेत. आतिश करत बॅक टू द डग आउट. कोटला विनंती राहील लगेच पुढचा खेळाडू तयार ठेवा. सूरज करत आणखीन एक जबरदस्त यंगस्टर या टीमचा मैदानाकडे दाखल झालाय. यंगस्टर सूरज गरत मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल होताना पाहत आहे. सध्या सामन्यांचा आनंद घेत आहेत. त्या ठिकाणी रोहित गुरुनाथ गरत त्यांच्याबरोबर दीपेश गरत दोघांनाही विनंती असेल या मंचावरती आपलं स्वागत. उरण तालुक्यातील नव्हे तर रायगड जिल्ह्यातील एक दमदार अष्टपैलू खेळाडू रोहित गुरुनाथ गरत व्यावसायिक दर्जाचा खेळाडू या सामन्याचा आनंद घेतो आणि त्यांच्या बरोबरीने दीपेश गरत एक आणखीन एक आक्रमक खेळाडू. तो सीलॉटचा संघ असल्या कारणाने हे खेळाडू या टीम मध्ये नाही आहेत. इनसाइड आउट कव्हर्सला गॅप मध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न वॅकन एरियामध्ये बॉल पडलाय निर्जन सही आणि इथे मात्र सप लँडिंग बॉल होत असताना 1 रन या बॉल वरती मिळाली. सूरज बॅट ड्रिल करून दाखवतो. त्याला मिड ऑफ क्लिअर करायचं होतं परंतु चांगला बॉल किरण पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. ओमसाई MTC लाईव्ह ओमसाई MTC स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून टेलिकास्ट या ठिकाणी पण होताना पाहत आहे. फराड ब्रदर्स पागड्याचा पाडा खोणी परिसरातील हे सर्व आमचे टेक्निकल ऑपरेटर कॅमेरामन. लेंथ बॉल टाकलाय. फुटवर्क नाही आहे. अगदी जागेवरून बॉलला पिक करण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला आणि त्याच वेळेला आपण पाहिला हा बॉल डॉट निघाला. विकेट किपरकडे निर्धाव. कोणत्याही प्रकारची धाव नाही आहे. पहिलं षटक मात्र किरण पाटीलचं पॉवर प्लेमध्ये निर्णायक राहिला. आतापर्यंत चांगली गोलंदाजी या खेळाडूने केली. पॉवर प्लेमध्ये इकॉनॉमिकल फिगर षटक टाकत असताना हाफ ट्रॅकर हॅमर केला बॉलला कव्हर्सला डीप मध्ये फटका. एका टप्प्यावरती बॉल चाललाय. 1 बाउन्स सीमारेषा पार 4 धावा चौकार. चला
आता नवीनच बॉल द्यावा लागेल. चला प्रेक्षक तिकडे आहेत. बॉल लगेच मैदानामध्ये आपण आतमध्ये पाठवा. बरेचसे प्रेक्षक त्या ठिकाणी आहेत आणि पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलला हा चौकार मिळाला. धाकटीजुई सी टीमला टोटल धावसंख्या सध्या धाव फलकावरती आहे त्या ठिकाणी 7. संकट आला त्यामुळे 7 धावा धावफलकावरती आहेत. एक खेळाडू बाद झालाय. अजून 4 षटकांचा खेळ बाकी आहे. टार्गेट बनवायचं बॅटिंग करत असताना मैदानामध्ये धाकटीजुई सी टीमला आणि एका बाजूला कमीत कमी धावसंख्या ते रोखण्याचा प्रयत्न करतील कुळदैवत कळवे संघाचे हे खेळाडू. पिंक आर्मी कळवे गावचे 2 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्यामधला कुळदैवत कळवे आणि यानंतर मला वाटतं उद्याच्या दिवसामध्ये तुम्हाला आदर्श कळवे हा संघ देखील या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळेल. त्यामुळे नक्कीच चांगल्या लढती तुम्हाला संपूर्ण स्पर्धेमध्ये अनुभवायला मिळतील. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली. बारापाडा विलेज एंडकडून मात्र हे षटक राहील. श्रेयस ठाकूर आला सेकंड ओव्हरला बॉलिंग मार्कमध्ये. रॅटम ओव्हर द विकेट लेंथ बॉल टाकलाय. टप्पा पडला. चेंडू खाली राहिलाय आणि फलंदाजाला बीट करून निघाला विकेट किपरकडे. पहिलाच बॉल डॉट. सुरुवातीचा पहिला चेंडू डॉट टाकत असताना श्रेयस ठाकूर हा खेळाडू कळवे गावचा संघ स्पर्धेमध्ये सहभागी झालाय. रायगड भूषण सुशांत मोकल प्रसाद पाटील याच गावचे खेळाडू आहेत आणि आज मात्र एफ पोलमध्ये लोहगडचे संघ फुल टॉस मिस झाले. संधी होती आणि इथे मात्र संधी सोनं करता आलेलं नाही आणि अशा प्रकारे कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात खेळाडू बाद सॉफ्ट डिस्मिसल. त्रिफळाचीत झालाय कारण बेस खाली पडली त्यामुळे खेळाडू त्रिफळाचीत होताना पाहायला मिळाला. टोटल धावसंख्या 7. खेळाडू बाजरे 2. षटक क्रमांक दुसरं त्या ठिकाणी मार्गस असताना आतापर्यंत फक्त 7 धावा धाव फलकावरती आहेत. नवीन खेळाडू अमिश घरत नवीन बॅटर मैदानाकडे चालले आहेत. 4थ्या क्रमांकावरती धावा फार कमी आहेत. 1.2 चेंडूचा खेळ संपला. 8 बॉलमध्ये फक्त 7 आल्या. चांगली गोलंदाजी कुळदैवत कळवे टीमकडून होताना पाहायला मिळाली. सुरुवातीपासून दबाव क्रिएट करत असताना प्रतिस्पर्धी धाकटीजुई संघावरती हा संघ आपण पाहत आहे. जबरदस्त कमबॅक. लेफ्टी बॅटर अमिश ऑन स्ट्राईक. श्रेयस ठाकूर हलक्या हाताने ॲडजस्टमेंट केली. फक्त दिशा दिली. त्या ठिकाणी लास्ट मोमेंटला बॉलला पंच केला हलक्या हाताने. मिड ऑफच्या दिशेने हा फटका आपण पाहिला आणि त्याचबरोबरीने एक सिंगल याही बॉलवरती मिळेल. एक चौकारा अपवाद राहिला इनिंगमध्ये. अन्यथा अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत दाखवली कुळदैवत कळवे टीमने. जबरदस्त कमबॅक. अप्रतिम गोलंदाजी आणि तितकीच चांगली फिल्डिंग कुळदैवत कळवे संघाकडून आतापर्यंत होताना पाहायला मिळाली. कमीत कमी धावसंख्येमध्ये रोखण्याचा प्रयत्न. संध्याकाळचं हे सत्र आहे. बरोबर 7च्या आसपास आपण या ठिकाणी डावाला सुरुवात केली आणि आता इथून मात्र 25 मिनिटांमध्ये तुम्हाला हे सत्र या ठिकाणी समाप्त करायचं आहे. श्रेयस ठाकूर ट्रॅक बदलला. बॅकफुटला गेले. पूल करत असताना बॉलला पाठवला डीप बॅकवर्ड स्क्वेअरलेगकडे. प्रेक्षक त्या ठिकाणी आहेत. त्यांच्या दिशेने फटका. 4 धावा चौकार. हे अंपायर आहेत का? कुठे चालले होते बॉल घेऊन? संतोष चौधरी धोनी तिकडेच मॅच संपत. चौकार या बॉलवरती मिळाला आणि आता 12 धावा धाव फलकावरती आहेत. 2 गडी बाद 12.
पुन्हा एकदा बॅकफुटला, परंतु यावेळेला प्रॉपर करेक्शन नाहीये. हलकासा बॉल राईज झाला आणि तिथे मात्र पुलचा प्रयत्न होता. शॉर्ट स्क्वेअरलेकडे बॉल ट्रॅव्हल झाला. कटर बघा बॉल, चांगला बॉल डिलिव्हर केला गोलंदाजाने श्रेयस ठाकूरने. थोडं व्हेरिएशन दाखवत असताना हा खेळाडू, काय क्लिअरिटी आहे. ओमसाई MTC स्पोर्ट्स लाईव्ह या चॅनलचं कधी कौतुक करावं लागेल. जबरदस्त काम त्यांच्या माध्यमातून आपण होताना पाहत आहे. उत्तम क्लिअरिटी. कुलदैवत कळबे विपक्ष धाकटी जुई या दोन टीममध्ये ही लढत. स्ट्राईक बदलली आता. आमिष करत हा खेळाडू स्ट्रायकिंग एंडला आलाय. ऑन स्ट्राईक आमिष करत. रिव्हर्स अटेम्प्ट करत असताना विकेट किपर बीट झाले. संधी होती 1 रनची आणि या संधी सोनं करत असताना वाईट +1. 2 धावा अतिरिक्त स्वरूपात मिळतील. 2 धावा या ठिकाणी पण ऍड होताना पाहत आहे. टोटल धावसंख्या धावफलकावरती 15 धावा स्कोर कार्डवरती आहेत. 15 रन धावफलकावरती आपण लागताना पाहत आहे. टार्गेट बनवायचं. या ओव्हरमध्ये धावा येतात. मागच्या ओव्हरमध्ये 7 होत्या. या ओव्हरमध्ये पहिल्या 5 मध्ये 8 आल्या. दोन ओव्हरचा खेळ संपला. 2 गडी बाद 16 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 7 धावा आल्या. या ओव्हरमध्ये टोटल 9 धावा आल्या. कालपासून आपण पाहिले सामने अगदी 50, 55, 40च्या आसपास प्रत्येक सामना पाहायला मिळाला आणि प्रत्येक सामने हे अतिशय रफ अँड टफ, कट टू कट, नेट टू नेट होताना पाहायला मिळाले. त्यामुळे इथे देखील किमान 50च्या आसपास जर का पहिल्या इनिंगमध्ये हा संघ पोहोचला तर ती धावसंख्या देखील फायटिंग राहील या क्रीडांगणावरती. आउटफील्ड चांगली आहे आणि उत्तम फ्लड लाईट त्या ठिकाणी आहे. 16 धावा सध्या स्कोर कार्डवरती आपण लागताना पाहत आहे. तिसरं षटक आणि तिसऱ्या षटकासाठी पुन्हा एकदा किरण पाटील सेकंड स्पेलमध्ये आपण त्यांना येताना पाहता. चला थोडं स्पीडअप करा. किरण पाटील बॉलिंग मार्कवरती आलाय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. बॅकफुटला गेले. हलक्या हाताने बॉलला ड्राईव्ह केला. ऑफ ड्राईव्हचा प्रयत्न. डीप एक्स्ट्रा कव्हर मधून फिल्डर धावत आला. फेक येईल तर मात्र सेकंडचा कॉल. 2 धावा अगदी सहजगत्या घेऊन गेले. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा या बॉलवरती आल्या. धावसंख्या स्कोर कार्डवरती 2 गडी बाद 18, 18 लॉस ऑफ 2 ही धावसंख्या धावफलकावरती आहे. अजूनही 2.5 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि इथून मात्र एका फलंदाजाला आक्रमक व्हावं लागेल. फुल लेन बॉल. आतली कडा घेत असताना बॉल शॉर्ट फाईन लेगकडे चाललाय. जबरदस्त गोलंदाजी किरण पाटीलने केली. पहिल्या स्पेलमध्ये फक्त 7 धावा 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये पण येताना पाहिला आणि या स्पेलमध्ये पहिल्या 2 बॉलमध्ये 3 धावा त्याने खर्च केल्या. टोटल धावसंख्या धावफलकावरती आता आहे ती म्हणजे 19. 2 गडी बाद 19 अशी धावसंख्या धावफलकावरती लागताना पाहता. आज कॉमेंट्री बॉक्समध्ये तुम्ही आवाज ऐकता म्हणजे समालोचक मित्र. खरं तर सैफ लोरे यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल आणि त्याचबरोबरीने दिगेश यांचाही आवाज तुम्हाला आजच्या रात्रीमध्ये ऐकायला मिळेल. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. लवेश दिगे यांचा आवाज तुम्ही ऐकणार आहात. मोरबे गावचे समालोचक आहेत. नेरेदुंद्रे विभागातून आज त्यांचाही आवाज तुम्हाला या स्पर्धेमध्ये नक्कीच ऐकायला मिळेल. 21 धावा धावफलकावरती आहेत. धावा. वन्स अगेन सिंगलचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी सिंगल. 2-2 22ला 2 सध्या परिस्थिती आपण पाहता. धाकटी जुई संघाची मैदानामध्ये आहे. 22ला 2, 2 गडी बाद 22 अशी धावसंख्या धावफलकावर. 2.4 चेंडूचा खेळ.
उंच उडी मारली त्याचा हा फटका, कारण इतका बॉल टॉस झाला नव्हता. अगदी सहजगत्या बॉलला थांबवण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित या धावा वाचवता आल्या असत्या. 3 ओव्हरचा खेळ संपला. 26 धावा धावफलकावरती. खेळाडू बाजूने 2, आता 2 षटकं बाकी आहेत. येणाऱ्या 2 षटकामध्ये आता आक्रमण करावं लागेल. चांगली भागीदारी आतापर्यंत पाहायला मिळाली प्रतीक आणि त्यांच्याबरोबरीने आमिष या 2 खेळाडूंमध्ये. अंतिम 2 षटकं फार महत्त्वाची आपण पाहताय. बॉलिंग मार्कमध्ये बॉल तयार. आशिष पाटील, आमचे ऑफिशियल संतोष चौधरी धोनी त्यांचं आगमन. शिरोडोन गावचे हिरामन भोसले आयोजकच आहेत, त्यामुळे आम्हाला टेन्शन कमी आहे. आणि त्यांच्याबरोबरीने विजय बालाजी आणखीन एक ऑफिशियल्स त्या ठिकाणी आपण पाहत आहे चांगलं काम करत असताना. पहिलाच बॉल या ओव्हरचा राऊंड द विकेट आले. फुल टॉस टाकलाय, कव्हर्सला मारलाय. मेरिटनुसार बॉल फटका. एकसा कव्हर डीपमध्ये फिल्डर आहेत. पिक थ्रो आलाय. सेकंडचा कॉल रिस्की आहे आणि कदाचित रन कंप्लीट झालेली आहे. थ्रो थोडासा ॲक्युरेट आला असता तर कदाचित संधी निर्माण झाली असते, पण इथे 2 धावा आल्या आणि या 2 रनने मात्र टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण लागताना पाहत आहे आतापर्यंत 28-28. मी मगाशीच म्हटलं या कालच्या रात्रीपासून या मैदानाचा आपण जर का अभ्यास केला तर 40, 45, 50 ही धावसंख्या सुरक्षित मानली जाते क्रीडांगणावरती आणि त्याच दिशेने वाटचाल करावी लागेल. शॉर्ट फाईन लेगला खेळत असताना बॉल डाऊन द लेग, बरोबर डावी अशी मिस करत असताना निघाला बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. वाईट बॉलचा इशारा आपण त्या ठिकाणी पाहत आहे. रॉयल उल्वेज संघाचा संघनायक इथे अवेलेबल झाला आहे. वळके संघाचा संघनायक, त्यांनाही विनंती असेल आपण देखील टॉससाठी रिपोर्टिंग करा. मला वाटतं हे तिन्ही संघ 4:30 आले. कळवे संघाचे जे खेळाडू आहेत त्यांना आवर्जून आम्ही सांगू 4:30 पावणे 5च्या आसपास हे तिन्ही संघ आले होते, परंतु एका संघाचे 2-3 खेळाडू कमी असल्याकारणे आम्ही पुढचा सामना खेळवला असं म्हणू आपली वाट पाहावी लागली. आणि इथे मात्र लेन बॉल हलकासा राईज झालाय. 1 सेकंड डॉट पहिल्या षटकामध्ये आहेत. तर या स्पर्धेमध्ये आशिष पाटील, किरण पाटीलने गोलंदाजी केली. काय बॉल टाकलाय, हलकासा आतमध्ये आला. वाईड लाईन कॉरिडॉरच्या आतमधून बॉल निघाला. विकेट किपरकडे डॉट. 29 धावा सध्या स्कोर कार्डवरती. स्टेप आउट झाले. लॉफ केला बॉलला डाऊन द ग्राउंड. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. लॉंग ऑनला क्लिअर करत असताना आजच्या रात्री मधला पहिला धमाका षटकार. पुन्हा एकदा तोच प्रयत्न. हलकीशी बॅटची कडा घेतली. बॉल चला शॉर्ट फाईन लेग कडे बॅकवर्डला स्टॉप केला बॉलला. त्याच दरम्यान एक रन मात्र या बॉलवरती मिळेल धाकटी जुई संघाला. षटकारानंतर मात्र सिंगल घेत असताना एंड बदलला आमिषने. टीमची धावसंख्या धावफलकावरती 36. आता शेवटचे 8 बॉल बाकी आहेत. 3.4 चेंडूचा खेळ संपला. मी मगाशी प्रेडिक्ट केलं 50च्या आसपास जर का हा संघ पोहोचला तर या मॅच मध्ये नक्कीच मजा येईल आणि कदाचित तोच प्रयत्न राहील. गॅप मध्ये मारला बॉल, मोठा गॅप. ऑन साइडला स्लॉग हिट करत असताना फुल टॉस बॉलला टर्न केलाय. मिड विकेटच्या बाहेर, सीमा पार, चौकार. या फटक्यावरती आल्या. 40 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा वॉट अ शॉट. स्लॉग हिट, बैठक अक्रॉस द लाईन, स्क्वेअर लेगच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. 6 धावा शेवट गोड करणारा आमिष गरजचा हा षटकार. मागचा षटकार हा प्रतीकच्या बॅटमधून आला, त्यामुळे धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत आहे 46. बघा हा रिप्ले. मागचा बॉल ओव्हर द विकेट हलकासा बाहेर काढला आणि त्यानंतर हा षटकार आपण पाहिला. पिक केला बॉलला. प्रॉपर कनेक्शन, हँड अँड कॉर्डिनेशन आणि त्याचबरोबर एलिव्हेशन या फटक्यामध्ये होतं आणि बरोबर स्क्वेअर लेगच्या बाहेर
हा फटका जाताना पाहायला मिळाला षटकार. त्यामुळे धावसंख्या मागच्या ओव्हरमध्ये 20 आल्या आशिष पाटीलच्या अगेन्स्ट. मोमेंटम मिळाला आता बॅटिंग करत असताना धाकटी सी टीमला. पहिल्या 3 ओव्हरमध्ये 26 होत्या, मागच्या ओव्हरमध्ये 20 आल्या. आता अंतिम षटक बाकी आहे आणि मी मगाशी प्रेडिक्ट केलं किमान 50. आता 50च्या पुढे जाईल कदाचित धाकटी सी संघ जर का याच मोमेंटमने खेळत राहिला लास्ट ओव्हरमध्ये. तर याच दरम्यान लक्ष्मण मुदाजी पाटील तारागावचे ज्येष्ठ नागरिक त्यांचं आगमन, त्यांचं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. सर्व आपण पाहुण्यांचं करूया स्वागत. आलेले सर्व ग्रामस्थ, या विभागातील सर्व आमचे ज्येष्ठ नागरिक. काल प्रचंड गर्दी आपण या स्पर्धेमध्ये पाहिली पहिल्या रात्रीमध्ये. आज देखील तुम्हाला आता हळूहळू गर्दी वाढताना पाहायला मिळेल, कारण सुपर संडेचा हा दिवस आहे, ही रात्र आहे, त्यामुळे गर्दी तुम्हाला प्रचंड वाढताना पाहायला मिळेल. अंतिम षटक विराज पाटील हॉटेल शिवसाई एंड कडून मात्र बॉलिंग मार्कवरती आलेत. तारागाव भारतीय जनता पार्टी बूथ अध्यक्ष जितेंद्र पाटील यांचा सुप्रसिद्ध हॉटेल आहे शिवसाई, त्या एंडने मात्र हे षटक खोलात टाकलाय. कवसला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह अलॉंग विथ कार्पेट, घाई केली फिल्डरने, त्याचा फायदा. सेकंडला निघाले दोन्ही खेळाडू. 2 धावा घेत असताना 48 धावा धाव फलकावरती पण लागताना पाहत आहे. हाफ चान्सला फुल चान्समध्ये कन्वर्ट केलं फलंदाजाने. फिल्डरने अति घाई केली, फंबल झाले, त्याचा फायदा. थोडासा बॉल त्यांना लागून डायव्हर्ट झाला आणि त्यानंतर मात्र सेकंडला निघाले दोन्ही खेळाडू. 2 धावा घेत असताना 48 धावा धाव फलकावरती आहेत. अंतिम षटकामध्ये आपण आहोत. स्लॉग ओव्हर. यावेळेला पीक केला बॉलला जागेवरून. स्टँड अँड डिस्पॅच, स्टँड अँड डिलिव्हर. 50 अप, 54 धावा धाव फलकावरती धाकटी संघाच्या माध्यमातून. त्यामुळे आता या ग्राउंडवरती खेळण्याची एक वेगळी मजा प्रत्येकाला वाटते. आणि काय बॅटिंग चालली आहे, जबरदस्त बॅटिंग. प्रतीक खेळतो 12 मध्ये 28, तर एका बाजूला अमिश ज्याने 9 मध्ये 21 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलंय. संघाची धावसंख्या धाव फलकावरती 54, 54, लॉस ऑफ 2, 4.2 चेंडूचा खेळ संपलाय. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. चांगली धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न मैदानामध्ये करतोय धाकटी संघ. याही वेळेला ऑफ ट्रॅकर होता, कमी गतीचा, पिक केला बॉलला, पण तो प्रॉपर कनेक्शन नाहीये. बॅकवर्ड स्क्वेअरला डीप मध्ये बॉल चाललाय, खरा फिल्डिंग, त्याचा फायदा. बॅकअपला दुसरा खेळाडू आला, तद्वर मात्र तिसऱ्या रनचा प्रयत्न. 3 धावा कंप्लीट. जिथे सिंगल होते तिथे मात्र 3 धावा घेतला. दबाव क्रिएट केलाय त्या ठिकाणी कुळदैवत कळवे संघावरती. बॅटिंग करणाऱ्या दोन्ही फलंदाजाने प्रतीक आणि आमिष दोघांचंही कौतुक करावं लागेल. 3 धावा घेत असताना दबाव वाढवलाय त्या ठिकाणी कळवे संघावरती. धावसंख्या धाव फलकावरती टीमची आपण जर पाहिली तर 2 गडी बाद 57. सुरुवातीला आघाडीचे खेळाडू झटपट बाद झाले, पण त्यानंतर प्रतीक आणि आमिषने काय भागीदारी केली, अप्रतिम दर्जेदार भागीदारी या 2 खेळाडूंच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाली. शेवटचे 3 बॉल बाकी आहेत. 57 धावा स्कोर कार्डवर द्या. चला थोडं स्पीडअप करा. आता प्रॉपर अंधार पडलाय, त्यामुळे आणखी मजा येईल या मॅचमध्ये. 50 धावांची भागीदारी केली. एकदा जोरदार टाळ्या या दोन्ही खेळाडूंसाठी. प्रतीक खेळतो 28 वरती 12 मध्ये, अमिष खेळतो 10 मध्ये 24. दोघांचंही चांगलं कॉन्ट्रीब्युशन, हेल्दी स्ट्राईक रेट त्याने दाखवलाय, त्यामुळे एक मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न आपण सध्या होताना पाहत आहे. फिरून मारलाय नटरल स्टाईलने, हुक केला बॉलला आणि पाठवलाय त्या ठिकाणी फाईन लेगच्या बाहेर. 6 धावा बुक, षटकार. फलकावरती आता शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. अप्रतिम फटकेबाजी आपण होताना पाहताय. बॅटर बघा आतापर्यंतचा सर्वाधिक हायएस्ट स्कोर आणि काय फटका मारलाय. अर्ध्या विकेटमध्ये आपल्याला बॉल नटरंग स्टाईलने फिरून मारला फलंदाजाने प्रतीकने. हा षटकार. यावेळेला फुल लेंथ ड्राईव्ह लेंथ मध्ये हा बॉल होता. कवसला 20 मध्ये ड्राईव्ह केला बॉलला. सेकंड साठी निघालेत आता कदाचित रनआउटची संधी, आणि यावेळेला मात्र रनआउटच्या स्वरूपात आमिष बाद झालाय. तिसरा धक्का बसव बॅटिंग करताना धाकटी सी ला, आणि खेळाडू बाद झालेत. आमिष ज्याने 10 मध्ये केले तब्बल 24 धावा. एकदा जोरदार टाळ्या आमिषच्या बॅटिंगसाठी.
एंडला. चला एकदा जोरदार टाळ्या होत्या अमितच्या इनिंगसाठी. 10 मध्ये त्याने 24 केलं आपल्या संघासाठी. 200+ त्याचा स्ट्राईक रेट राहिलाय. 2.40च्या आसपास त्याचा स्ट्राईक रेट. शेवटचा बॉल देखील आखूड टप्प्याचा आणि त्याच्यामध्ये देखील पूल पॉवरफुल अँड वंडरफुल अप्रतिम फटकेबाजी करत असताना लास्ट बॉलला षटकार ठोकलाय आणि वैयक्तिक या ठिकाणी प्रतीकने धावा केल्या तब्बल 41. एकदा जोरदार टाळ्या बॅटिंग करणाऱ्या प्रतीकसाठी. काय खेळलाय. धावसंख्या धावफलकावरती आली पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर बरोबर 70+2 धावांची पेनल्टी म्हणजे 73चं टार्गेट असेल आता कळवे संघासमोर. डगआउटमध्ये या कळवे संघाने त्याच वेळेला धाकटीचा टीम मैदानाकडे चला. टॉस केला जाईल. दोन्ही कॅप्टन उल्वे आणि एका बाजूला वळके. आदरणीय मुरलीधर पाटील यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस घेत आहोत. तर टॉस केला जाईल. पहिल्या फेरीतील दुसरा सामना. एक साईडला रॉयल उल्वे आणि वलके या दोन टीम दरम्यान आपण टॉस करत आहोत. पहिल्या इनिंगचा खेळ झालाय. तोपर्यंत आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस हा स्पर्धेचा नियम आणि त्यामुळे इथून दोन टीम दरम्यान पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. रॉयल उल्वे टीमचे संघनायक आलेत आणि वलके टीमच्या संघनायकाला देखील मी विनंती करतो की आपण देखील यावर टॉस करण्यासाठी. लगेच टॉस केला जाईल. पहिला सामना आपण खरं तर पाहत आहोत. इनिंग ब्रेक झालाय. कुलदैवत कलबे विपक्ष त्याचा प्रतिस्पर्धी संघ आपण पाहिला. धाकटी जुई सी त्या टीमने प्रथम बॅटिंग केली. टॉस केला जातोय. वलके बी विपक्ष रॉयल उल्वे या दोन टीम दरम्यान सामना आपण पाहणार आहोत. पावडेच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. हेड इज अ कॉल. टॉस रॉयल उल्वे टीमने जिंकलाय. टॉस जिंकून निर्णय फलंदाजी. तर आपण बघतो 5 षटकाचा सामना आहे. मैत्री ग्रुप तारा आयोजित करणारा चॅम्पियन्स ट्रॉफीचं हे भव्य दिव्य शानदार पर्व आपण एन्जॉय करतो. या स्पर्धेबद्दल आणि आपण तुम्ही जेव्हा इथे एंट्री केली काय सांगाल या स्पर्धेबद्दल. खूप वर्षानंतर इथे खेळायला आलो. बघू चांगला खेळण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला शुभेच्छा. तसंच टॉस गमावला या वलके बी टीमने. टॉस जिंकला असता तर निर्णय काय घेतला असता. आम्ही क्षेत्ररक्षणच केलं असतं. या स्पर्धेबद्दल 2 शब्द. स्पर्धा तर चांगली आहे आणि बघू चांगला खेळण्याचा प्रयत्न करू. तुम्हाला देखील शुभेच्छा. न्यूज फ्रॉम द टॉस सेंटर. टॉस जिंकलाय रॉयल बी टीमनं आणि टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय म्हणजे गोलंदाजीसाठी इन्व्हाइट केलंय वलके बी टीमला. आदरणीय मुरलीधर नारायण पाटील साहेबांचा शुभ सन्मान आपण अतिथी मंचावरती इथे करणार आहोत. पाहुण्यांना मी विनंती करतोय की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. माईची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा मान सन्मान स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. अतिथी देव भव असं म्हटलं जातं. प्रत्येक पाहुण्यांचा यथोचित मान सन्मान करणं आपली भारताची परंपरा, महाराष्ट्राची संस्कृती या स्पर्धेच्या माध्यमातून जपली जाते. तर आदरणीय अरविंदजी धनवडे साहेबांना देखील मी विनंती करतो की आपण देखील यावं. आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. आणि आदरणीय जगदीशजी भगत साहेबांना देखील मी विनंती करतो की आपण देखील यावं. आपला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित मान सन्मान केला जाईल. दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय आपण यावं. तर पहिल्या इनिंगचा खेळ झालाय. टोटल पहिल्या इनिंगमध्ये टॉस गमावल्यानंतर धाकटी जुई सी या टीमने धाव फलकावरती धावा बनवल्या. त्यामध्ये टोटल 72 भलं मोठं आव्हान आणि 73 धावांचं लक्ष घेऊन आता मैदानाच्या आतमध्ये कुलदैवत कलवे या संघाला आपण पाहणार आहोत. 2 धाबेची पॅनल्टी लागलेली आहे कलवे टीमला. त्यामुळे इथून मात्र 2 धाबा मायनस केल्या जातील. प्लस केल्या जाणार आहेत. 70 धावा झाल्या होत्या. 2 धावा पॅनलाईटच्या ऍड केल्यात. 72 धावांनी आता इथून मात्र 73 धाब्यांचं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये कुलदैवत कलवे या संघाला मैदानाच्या आतमध्ये उतरायचंय. सेकंड इनिंगला सुरुवात केली जाईल. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. प्रथम गणरायाला वंदन करून अखंड महाराष्ट्राच्या आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराजांना या स्पर्धेच्या माध्यमातून त्रिवार मानाचा मुजरा. आपण पाहतोय कर्नाळा चॅम्पियन ट्रॉफी 2026 हे भव्य दिव्य आयोजन
जमलेल्या तमाम सर्व क्रीडा रसिकांचं ओम साई MTC लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्या समवेत जोडलेत त्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं, सीमारेषा बाहेर बसलेल्या सर्व प्रेक्षकांचं आणि अतिथी मंचावरती जे मान्यवर या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्या सर्व मान्यवरांचं मी लभेश दिघे, मराठी समालोचक मोरबे, आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. पंचांचा ग्रीन सिग्नल, लेट्स प्ले. डावाला सुरुवात केली जाईल. टोटल 73 धावेंचं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी मोहंती आणि किरण हे दोन सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. गोलंदाजी ट्रॅकवरती पहिलं षटक घेऊन पहिलाच बॉल, फुल टॉस. आदरणीय यस, व्हाईट बॉल पहिलाच आपण पाहतो. व्हाईट बॉल. अरविंदजी धनावडे साहेबांचा शुभ सन्मान आपण अतिथी मंचावरती करणार आहोत. अगदी ऑनस्क्रीन आपल्याला पाहायला मिळेल अरविंदजी धनावडे साहेबांचा आपण मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल आणि त्यानंतर आदरणीय जगदीशजी भगत साहेबांना आपण पाहतोय. जगदीश भगत साहेबांचा आपण ऑनस्क्रीन मान सन्मान आपण पाहिला. अगदी दानशूर व्यक्तिमत्व. 15 ऑगस्टच्या दिवशी अगदी 40 बॅग्स विद्यार्थ्यांना त्यांच्या माध्यमातून वाटण्यात आल्या, शाळांना आपण पाहतो. आणि जेव्हा जेव्हा खरं तर गरजेल यावेळी फटका लाजवाब आहे. ऑन साईडला बॉल निघून चालला सीमा पार. इट्स अ फ्लॅट अँड फ्युरियस हिट. षटकार. पहिली 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटाच्या आतमध्ये संपवायची आहेत. अतिरिक्त वेळ खर्च कराल तर 30 सर्कलच्या आतमध्ये शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला एक खेळाडू घेणं बंधनकारक राहील. गोलंदाजी ट्रॅकवरती समाधानला आपण पाहतोय. धावसंख्या 9. वॉटर शॉट. पुन्हा एकदा मिड विकेटला टार्गेट केलं जात आहे. चेंडू फरार होतोय. मोहंतीच्या बॅटमधून लगातारचा हा दुसरा धमाका षटकार. मध्ये आपल्याला अगदी पाहायला मिळालं ओव्हर पिच बॉल, त्यावरती अगदी तगडा प्रहार. इट्स अ ट्रेक मॅट हिट. मोहंतीच्या मॅटमधून हा दुसरा धमाका आपल्याला पाहायला मिळाला. जी सरासरी घाटायची त्या सरासरीचा घाटण्याचा प्रयत्न मात्र इथे केला जातोय. टप्प्याचा बॉल यावेळी हॅमर करायचा होता. 2 खेळाडूंमध्ये कॉलिंग खराब असल्या कारणाने कॅच ड्रॉप. सोपा झेल होता. बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने बॉलला तटवायचं होतं. एज लागली. कॅचची संधी जरूर निर्माण झाली. ॲक्शन रिप्लेमध्ये आपल्याला पाहायला मिळते कॉलिंग खराब असल्या कारणानं इथून मात्र कॅच ड्रॉप. हा झेल भूमीला दान केला जातोय. 4 चेंडूचा खेळ झाल्यानंतर धावसंख्या 16 ऑन बोर्ड. 16 धाबा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओम साई MTC स्पोर्ट्स लाईव्ह क्लॅरिटी विथ क्वालिटी या नावाने खरं तर ओळखली जाते आणि दमदार अगदी टेक्निकल टीम ऑपरेटिंग देखील चांगली पाहायला मिळते. कॅमेरा वर्क देखील चांगला पाहायला मिळतोय. फुल टॉस पद्धतीचा बॉल ऑन साईडला डीप फाईन लेग रिसन मध्ये बॉल निघून चालला. 1 मोर. शानदार षटकार. कडक किरण पहिला बॉल फेस करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपले इरादे स्पष्ट करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी पॉवर प्लेला चांगलं कॅपिटलाइज करण्याचा प्रयत्न इथे केला जातो. ॲक्शन रिप्लेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. फुल टॉस पद्धतीचा बॉल स्विच हिट. इट्स अ पॉवरफुल हिट पाहायला मिळाला किरणच्या बॅटमधून. हा षटकार आणि 6 धाबेच्या मदतीनं धावसंख्या डबल दुरी. 22 धाबा स्कोर कार्डवरती विदाउट एनी विकेट. सुरुवात चांगली. यावेळी देखील लॉट करायचा होता.
आणि इथून मात्र लाऊड फील केले, उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी, आणि त्या कारणामुळे आपण पाहतोय डॉट बॉलची समाप्ती अशा रीतीनं पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या बिनबाद 22. संघर्ष केला, परंतु दुसऱ्या रणजीमध्ये पहिल्याच इनिंगमध्ये टोटल 70 धावा कुठल्या गेल्या धाकटी जुईसी या टीमकडून. मैदानाच्या आतमध्ये अगदी चांगले बॅटिंगचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळालं. त्या कारणामुळे चांगली धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न जरूर आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाजी ट्रॅकवरती दुसऱ्या षटकामध्ये नवीन गोलंदाज सूरज घरत हा गोलंदाजीसाठी दाखल झालाय. पहिल्या षटकामध्ये 22 धावा, महागडं षटक राहिलं गोलंदाज समाधान घरत या गोलंदाजाचं. इथून मात्र इकॉनॉमिकल षटक फेटण्याचा प्रयत्न केला जाईल का हे पाहावं लागेल. राईट आर्म ओव्हर द विकेटला पहिल्याच बॉलवरती प्रहार करायचा होता, आणि इथून मात्र मिस टायमिंग स्ट्रोक आपल्याच फॉलो थ्रू मध्ये इथे झेल घेतला होतो, आणि अशा रीतीनं पहिल्या विकेटचं पतन. पहिला मोहरा गारत मोहंटी बाद. मॉन्टीने चांगली सुरुवात करून दिली होती. पॉझिटिव्ह सुरुवात, पॉझिटिव्ह इंटेंट आपल्याला पाहायला मिळाला. बॅटिंग करत असताना कुलदैवत कलबे टीमकडून टोटल 73 धाब्यांचं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय कुलदैवत कलबे टीम, आणि डावाची सुरुवात पॉझिटिव्ह सुरुवात करून देत असताना मॉन्टीला आपण पाहिलं ओव्हरपिच बॉलवरती प्रहार करण्याचा प्रयत्न मिस टायमिंग झाला, आणि त्या कारणाने आपल्याच फॉलो थ्रूमध्ये सेफ हँड सूरज खरतच्या माध्यमातून पहिला विकेटचं पतन केलं जात आहे. मकरंद आलाय स्ट्राईकवरती आपल्याला पाहायला मिळेल, त्याची साथ आपल्याला पाहायला मिळते. किरणच्या बॅटमधून देखील एक स्विच हिटचा कडक हिट आपल्याला पाहायला मिळाला. षटकार उर्वरित 23 बॉलचा अजूनही खेळ बाकी. 51 धाब्यांची आवश्यकता आहे हो यावेळी. फटका कमालीचा आहे, पाठवलंय सरळ स्टँड मध्ये. आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती मकरंद पाटीलच्या बॅकवर्ड स्पेल एक रिझन मध्ये बॉल हवाई सफर. षटकार शॉट अगदी टायमिंग चांगला पाहायला मिळाला. मकरंद पाटीलच्या बॅटमधून लगातारचा हा दुसरा माहिती हिट, आणि 2 षटकारच्या साह्याने धावसंख्या टोटल फ्लाय होईल पुढे 34. 34 धावा. यावेळी सन्मान दिला जातोय. हलक्या हाताने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. मिडो आपला क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव कंप्लीट केली जाईल. क्विक सिंगल कंप्लीट केला. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये कुलदैवत कलवे टीमकडून आपण पाहतोय, आणि क्रिकेटमध्ये ते करावं लागेल. 73 धाब्यांचं लक्ष, कॅल्क्युलेटेड खेळ करणं सेकंड इनिंगमध्ये फार गरजेचं असतं, आणि तो खेळ मैदानाच्या आतमध्ये किरण आणि मकरंदच्या माध्यमातून आपण पाहतोय. 20 बॉल आणि 38 धाब्यांची अजूनही आवश्यकता आहे. सामना समांतर आहे. अगदी मॅचमध्ये रोमहर्षकता निर्माण केली जाते कुलदैवत कलवे टीमच्या माध्यमातून. सुपर बॅटिंग. टप्प्याचा बॉल यावेळी ऑन साईडला स्क्वेअर लेग रिझन मध्ये. इट्स आउट ऑफ द पार्क. हाय अँड हँडसम शानदार षटकार.
वरती हल्ला बोल केला जातोय. अगदी आग ओकणारी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये कुलदैवत कलवे टीमच्या माध्यमातून केली जाते. 3 चेंडूचा खेळ खरं तर किरणने केला आणि 12 धाबा त्याच्या बॅटमधून, तसंच मकरनने देखील 3 बॉल फेस केले. 13 धाबा मकरनच्या बॅटमधून देखील आपल्याला पाहायला मिळाले आणि टोटल धाबा संख्या एकंदरीत 11 बॉलचा खेळ झाल्यानंतर 41 धाबा स्कोर कार्डवरती लगावलेत. सुपर बॅटिंग, पॉवर प्लेला अगदी चांगलं कॅपिटलाइज करण्याचा प्रयत्न कुलदैवत कलवे टीमच्या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या प्रकारे माउंटीने सुरुवात केली आणि त्या डावाची सुरुवात पुढे अगदी चांगली घेऊन जात असताना दोन्ही फलंदाजांना आपण पाहतोय. ओ यावेळी चला एक्झॅक्टली काय झालं, पंच मात्र सल्ला मसलत करून योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवतील. एक्झॅक्टली हा बॉल आहे की नाही हा मात्र पंच निर्णय आमच्यापर्यंत कळवतील आणि तो निर्णय काय असेल तो तुम्हाला मान्य करावा लागेल. पंचाचा निर्णय हा अंतिम राहील, याच्याकडे लक्ष असू द्या. तर डॉट बॉल दिलेला आहे पंचाने आणि अशा रीतीनं आपण पाहतोय 2 षटकाची झाली समाप्ती. 2 षटकाच्या अखेरीस 1 बाद 41. चला थोडं स्पीडअप करा, गती वाढवा. पहिला सामना आपण पाहतोय आजच्या रजनीमधला, फार उशीर करू नका प्लीज. 2 षटकाचा खेळ झाला आणि 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या 1 बाद 41. कुलदैवत कलवे हा संघ आपण पाहतोय. येणारे 18 बॉल आणि अजूनही 32 धाब्यांची गरज. इथून गोलंदाजाला सेल्फ कॉन्फिडन्स फार महत्त्वाचा आहे. चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिले 2 षटक फार महागडे राहिले. असं म्हणतात ना, आयुष्यातील सर्वात मौल्यवान रत्न म्हणजे आपली मेहनत आणि आयुष्यातील सर्वोत्तम साथीदार तो आपला आत्मविश्वास, सेल्फ कॉन्फिडन्स फार महत्त्वाचा. चांगली गोलंदाजी होईल का हे पाहावं लागेल. ओ यावेळी यष्टीचित क्लीन फोल्ड, 3 फलाचित बाद झालाय आणि इथून मात्र दुसरा विकेटचं पतन होईल. मकरंद पाटील बॅक टू द डगआउट. अगदी पहिलाच बॉल ब्लॉक होल पद्धतीचा आपल्याला पाहायला मिळाला ना. दांडानं शेंडा डायरेक्ट बुंद्यामध्ये बॉल डिलिव्हर केला अमेश घर त्या गोलंदाजाने. मच निडेड ब्रेक थ्रू मिळून दिला जातोय धाकटी जुई सी टीम कडून. आणि आता मॅचमध्ये थोडीशी रोमहर्षकता नक्कीच वाढेल. उर्वरित बॉल बाकी असतील 17 आणि धावसंख्या अजूनही करायची आहे 32. 17 बॉल 32 धाब्यांची आवश्यकता अजूनही. हो यावेळी हलका त्याने कट करण्याचा प्रयत्न, बॅकफुटला जाऊन कट केलाय. आउटफील्ड फास्टने अडवण्याचा प्रयत्न, अंतिम क्षणी बॉल अडवला जातोय. या बॉलवरती धाबा कंप्लीट केल्या जातील. त्यामध्ये टोटल 3 धाबा कंप्लीट केल्या जातील. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं आणि 3 धाबेच्या मदतीनं धाबसंख्या 44 या आकड्यावरती 44 44 धाबा स्कोर कार्डवरती लागले. 30 षटक फार इम्पॉर्टंट राहील गोलंदाजी करणाऱ्या धाकटी जुई सी टीम कडून. कारण पहिल्या 2 षटकामध्ये अगदी अप्रतिम बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये 22 धाबा खर्च केल्या समाधान घरत या गोलंदाजाने. दुसऱ्या षटकामध्ये सूरज घरतने 19 धाबा खर्च केल्या. म्हणजे एकंदरीत पॉवर प्लेची शेले सर दोन्ही षटक महागडी राहिले. तो यावेळी देखील फटका चांगला आहे. ओव्हर पिच बॉल त्याला मात्र कॉर्नरच्या रिसर मध्ये पाठवलंय सीमा पार. इट्स अ मायटी षटकार.
षटकाराला ॲक्शन रिप्लेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ओव्हरपिच बॉलवरती किरण ट्रेडमार्क हिट आपण पाहतोय. 5 चेंडू फेस केले त्याने 18 धावा त्याच्या बॅटमधून आणि 3ही षटकार किरणच्या बॅटमधून आलेले आहेत. 5 चेंडू फेस करत असताना 3 माहिती हिट म्हणजे अगदी चांगल्या लयमध्ये चांगल्या टर्चमध्ये किरणला आपण सध्याच्या घडीला आपण पाहत आहोत. टोटल 73 धाब्यांचं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरला होता. धावसंख्या आता 50. हो, यावेळी पुन्हा एकदा लॉट करण्याचा प्रयत्न. बॉलपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचतील तोपर्यंत या बॉलवरती मिळेल फक्त सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. टोटल 51 51 धाबा 50 अप. कुलदैवत कलबे टीमची धावसंख्या आपण पाहतोय. सेकंड सत्रामध्ये अगदी दर्जेदार खेळ कुलदैवत कलबे टीमकडून आपल्याला पाहायला मिळाला. कालच्या रात्रीमध्ये 50 धावा करण्यासाठी अगदी नाके 9 यायचे खरं तर सर्व खेळाडूंना सर्व संघांना, परंतु आजच्या रजनीमध्ये खऱ्या अर्थाने आपण पाहतो धावसंख्या अगदी चांगली उभारली जाते आणि चेस देखील करण्याचा प्रयत्न केला जातोय. पुन्हा एकदा ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगमध्ये फिल्डर तैनात आहेत. चेंडू पर्यंत येतील, चेंडू पकडतील फेकतील तोपर्यंत एक धाव काढण्याचा अवधी होता. एक धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुन्हा एकदा पुढे. 52 धावा स्कोर कार्डवरती लागलेल्या आहेत. इकॉनॉमिकल षटक फेकण्याचा प्रयत्न अमिश करत आपण पाहतोय. एक षटकार वगळता हे षटक चांगलं राहिले मागील 2 षटकांच्या कंपॅरिझन केलं तर. नेक्स्ट बॉल अमिश. ओ, यावेळी अगदी चांगला बॉल, खोलवर पद्धतीचा बॉल, टप्पाकानंतर बॉल निघून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. अशा रीतीनं 3 षटकाची होईल समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर कुलदैवत कलबे टीम 2 बाद 52 धाबा. आता विनिंग कॅल्क्युलेशन मैदानाच्या आतमध्ये येणारे 12 बॉल आणि 21 धाब्यांची गरज. शांत डोकं आणि मोठी जिद्द हेच आपलं खरं शस्त्र असतं. जोपर्यंत आपण क्रीजवर आहोत तोपर्यंत विजय आपलाच आहे असं काहीतरी मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. 3 षटकांची समाप्ती झाली आणि 3 षटकाच्या क्रीज धावसंख्या टोटल 52 धावा, उर्वरित 12 बॉल आणि अजूनही 21 धाब्यांची आवश्यकता. कटआउट्स आपण पाहतोय खऱ्या अर्थाने मैत्री ग्रुप तारा आयोजित कर्नाळा चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 ज्यांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये सडल हाताने मदत केली त्या सर्व दानशूर दात्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आभार आणि हार्दिक स्वागत व्यक्त करतो. 4थं षटक इम्पॉर्टंट राहील. 5 षटकाचा सामना, 4 गोलंदाज तुम्हाला वापरायचे. वेळेला महत्त्व द्या प्लीज. थोडंसं गती वाढवा या मॅचमधील. टोटल 12 टीमचा पोल आहे. 12 टीम्स आज खेळताना पाहायला मिळतील. काल उद्घाटन 16 असल्याकारणाने फक्त 8 टीम खेळल्या. हो, 4थ्या षटकाला सुरुवात आणि 4थ्या षटकातला पहिला बॉल टप्पा खाल्यानंतर अगदी वेगवान स्विंग पाहायला मिळाला. स्विंग अँड मिस. डॉट बॉलची समाप्ती. सुमित पाटील 4थ्या षटकामध्ये दाखल झाले. 4थं षटक फार निर्णायक राहील कारण 5 षटकाचा सामना जेव्हा असतो सेकंडचा इनिंगमध्ये 4थं षटक फार इम्पॉर्टंट राहतं. हो, यावेळी देखील लॉट करण्याचा प्रयत्न मिस टायमिंग झालाय. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. क्विक सिंगल कंप्लीट केले. हे षटक आपल्याला सांगून जाईल की सामना कोणाच्या हातामध्ये आहे, कोणत्या टीम खरं तर या मॅचमध्ये हवी आहे हे मात्र थोड्याच वेळामध्ये स्पष्ट होईल. कारण निश्चितरित्या सुमित पाटील देखील इथून विचार करेल जास्तीत जास्त धाबा आपल्याला शेवटच्या षटकामध्ये ठेवायचे आहेत जेणेकरून मॅचमध्ये आपण कमबॅक करू. कारण मॅचमध्ये कमबॅक करूच दिला नाही धाकटी जुई CTMला. कारण चांगली बॅटिंग राहिली कुलदैवत कलबे टीमच्या फलंदाजांच्या माध्यमातून ज्या प्रकारे मॉन्टीने सुरुवात केली आणि तोच मात्र आपण पाहिलं मोमेंटम पुढे चांगला शिफ्ट करण्यात आला. किरण पाटील, मकरंद पाटील आणि सुशीलच्या माध्यमातून. तो यावेळी देखील आडव्या बॅटने मारायचा होता
बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन नाही आहे. टप्पा खाल्यानंतर बॉल विकेट किपरच्या हातामध्ये जात असताना आपण पाहतो. हे षटक फार निर्णायक आणि सुमित पाटील अप्रतिम सध्याच्या घडीला गोलंदाजी करतोय. ॲक्शन रिप्लेमध्ये आपल्याला पाहायला मिळते टप्पा खाल्यानंतर अगदी स्विंग झाला बॉल आतमध्ये आला. बीट होतोय, कनेक्शन होत नाहीये. येणारे 9 बॉल 20 धाब्यांची गरज. आता तटीचा सामना मैदानाच्या आतमध्ये. हो यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा, नो बॉल. खरा बॉल डिलिव्हर्ड केला जातो. आतापर्यंत 3 बॉल अगदी चांगले डिलिव्हर्ड केले होते सुमित पाटील या गोलंदाजाने, परंतु आताचा बॉल नो. पंचांचा इशारा येतोय. थर्ड अंपायरकडे निर्णय सोपवला आहे. बॅट गोलंदाजी रिव्ह्यू, गोलंदाजाचा रिव्ह्यू आहे, एक्झॅक्टली चेक केलं जाईल. ओम साई MTC लाईव्हच्या माध्यमातून तिसरे पंच आमच्या समवेत जोडले गेले आहेत. ॲक्शन रिप्लेमध्ये आपल्याला पाहायला मिळते एक्झॅक्टली बॉल वेस्ट राईट चेक केली जाईल. यस, इट इज अ नो बॉल. वेस्ट राईट खूप होते. पंचांनी पहिल्या क्षणी लगेच निर्णय दिला, नो बॉल. तर एकच रिव्ह्यू असेल. सर्व टीमला मी विनंती करतो, तर तुमचा रिव्ह्यू सक्सेस झाला तर तुम्ही घेऊ शकता. ऑफिशियली वाईडसाठी एक रिव्ह्यू आहे, याच्याकडे देखील लक्ष असू द्या. आणि वेस्ट हाईटसाठी आणि रनआउटसाठी एक रिव्ह्यू आहे. अशी रिव्ह्यू सिस्टम आपल्याला पाहायला मिळणार आहे. हो यावेळी खूप टप्प्याचा बॉल टाकण्याचा प्रयत्न, लेंथमध्ये बॉल थोडासा पुढे टाकला. चांगली गोलंदाजी सुमित पाटीलच्या माध्यमातून. मागील बॉल आपण पाहिलं खऱ्या अर्थाने 9 बॉल होता. त्यानंतर फ्री हिटची संधी गमावली जाते. मोठी संधी होती, अगदी बोनस मिळाला होता, त्या बोनसचा वापर करता आला नाही आणि बॉल निर्धाव पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी अंतिम टप्प्यामध्ये. यावेळी देखील फटका चांगला आहे, उंच बॉल गेला, एलिव्हेशन कमी पाहायला मिळालं. वाईड स्ट्रॉंग ऑनला टिपलाय चेल आणि इथून मात्र खेळ संपलाय सुशील या फलंदाजाचा. आपल्याला पाहायला मिळते चांगली गोलंदाजी अंतिम टप्प्यामध्ये. 4थ्या षटकाची सुरुवात देखील चांगली पाहायला मिळाली सुमित पाटीलच्या माध्यमातून. आणि आता येणारे 7 बॉल आणि 18 धाब्यांची गरज. अजूनही षटकातला अंतिम बॉल बाकी आहे. जोपर्यंत किरण हा खेळपट्टीवरती आहे तोपर्यंत आशा पल्लवीत राहतील कुलदैवत कलबे टीमच्या. त्या किरणने आपण पाहिलं 9 बॉल फेस करत असताना 20 धाबा त्याच्या पाठमधून आल्यात. नवीन फलंदाज राज हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. हो यावेळी ऑफ स्टिकला शपलवून इम्प्रोवायझिंग शॉट खेळण्याचा प्रयत्न. पुढील दरवाजा बंद मागून झाली चोरी. क्लीन बोल्ड. धाकटी जुई सी टीमने बॅक टू बॅक 2 विकेट्स सुमित पाटीलने मिळवून दिला. मागील षटकाचा विचार केला टोटल सुमित पाटीलनं धाबा खर्च केला फक्त आणि फक्त 3 धाबा खर्च केल्या. अगदी नेत्रदीपक गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली सुमित पाटीलच्या माध्यमातून. आता येणारे 6 बॉल आणि 18 धाब्यांची गरज. मॅन ऑफ दी सिरीजसाठी आपण खऱ्या अर्थाने पाहतो इलेक्ट्रिक स्कूटर इथे ठेवण्यात आलेले आहे. कोण आपल्या कारकिर्दीमधील पहिली बाईक पटकावणार हे देखील आपल्याला 1 तारखेच्या रजनीमधील आपल्याला समजणार आहे. 5 दिवसाची शृंखला. 6 बॉल 18 धाब्यांची गरज. गोलंदाजी ट्रॅकवरती अंतिम षटकामध्ये. अमिश घरतला आपण पाहतोय पैतिक दुसरा आणि सांघिक कोठ्यात येईल 5वं षटक. पहिला बॉल निर्धाव. बॅटिंग रिव्ह्यू आहे, चेक केलं जाईल. वाईडसाठी रिव्ह्यू इथे घेण्यात आलेला आहे. 6 बॉल 18 धाब्यांची गरज असताना पहिल्याच बॉलवरती आपण पाहतो ॲक्शन रिप्ले मध्ये चेक केलं जाईल ओम साई MTC लाईव्हच्या माध्यमातून. एक्झॅक्टली वाईड लाईन चेक केली जाणार आहे.
इट इज अ फेअर डिलिव्हरी. चांगला बॉल, टप्पा खाल्यानंतर बॉल थोडासा सरळ राहिला. निर्धा बॉलची संगत आपण पाहतो. 5 बॉल 18 धाब्यांची गरज. हो यावेळी लॉप केला, पिकअप स्ट्रोक. चेंडू चाललाय सीमा पार. स्वेट 7 मीटर ऑफ द बॅट. गेंद जाएगी सीधा तारामंडल में 6 रन. आणि अजूनही 12 धाब्यांची आवश्यकता. अजूनही सामना संपला नाही. धाकटी जुईस ही टीमने मैदानाच्या आतमध्ये कमबॅक केलाय चौथ्या षटकामध्ये. खऱ्या अर्थाने सुमित पाटीलचं षटक बरंच काही सांगून गेलं. आणि चौथ्या 5व्या षटकामध्ये अमिशला आपण पाहतो यावेळी ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. लिडिंग एज टाकली आहे आणि इथे मात्र फाईन लेगला रिझर्व मध्ये बॉल जात असताना आपल्याला पाहायला मिळाला. सिंगल धाव कंप्लीट केली जाते आणि इथून ही धाव ग्राह्य धरली जाईल की नाही हे देखील आपण पाहणार आहोत. एकच धाव ग्राह्य धरली जाईल कारण दोन्ही एंड कडून खऱ्या अर्थाने स्ट्राईक तुम्हाला सोडावी लागते तरच ती धाव ग्राह्य धरली जाते. त्या कारणामुळे किरण मात्र आता नॉन स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळेल. या बॉलवरती मिळाली फक्त सिंगल आणि सिंगल धाबीच्या मदतीनं धावसंख्या 62 या आकड्यावरती. 3 बॉल 11 हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये येऊन टिपलंय. सामना अगदी हाय व्होल्टेज पाहायला मिळतोय. 3 बॉल 11 म्हटलं की तुम्हाला 2 मोठे फटके येणं अनिवार्य राहील. 2 फटके मारणार कोण हे देखील आता मोठं प्रश्नचिन्ह. जो किरण मात्र अगदी चांगली बॅटिंग करत होता तो मात्र नॉन स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडू 11 धाब्याची गरज. हो यावेळी लॉफ्ट केलाय. ओव्हर पिच बॉल त्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न. कॅच ड्रॉप. अंतिम क्षणी बॉल भूमीला दान केलं. तर या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो धाकटी जुईस ही टीम कडून कॅच सोडली की मॅच सोडली हे येणार मात्र 2 बॉल सांगून जातील. सोपा झेल होता. वाईडिश लॉंग ऑनला क्लिअर करायचं होतं विवेक या फलंदाजाला परंतु क्लिअर करू शकला नाही. येणारे 2 चेंडू 10 धाब्यांची गरज. 2 मोठे फटक्यांची आवश्यकता बॅटिंग करणाऱ्या कुलदैवत कलबे टीमला. चांगली मॅच. पहिलीच मॅच आपण दुसऱ्या रजनीमधील आपण खऱ्या अर्थाने पाहतोय. एक चांगला सामना प्रेक्षकांच्या भेटीला येऊन ठेपलाय. नेक्स्ट मॅच वलके विपक्ष रॉयल उल्वे बी. टॉस रॉयल उल्वे बी टीमने जिंकला आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय त्याच्या माध्यमातून घेण्यात आलाय. 2 चेंडू आणि 10 धाब्यांची आवश्यकता असताना हा डॉट बॉल. आता मात्र या मॅच मध्ये मजबूत पकड निर्माण केले धाकटी जुईस ही टीमनं. असं वाटलं होतं 73 धाब्यांचं लक्ष अगदी सहजरित्या कुलदैवत कलबे टीम त्या टार्गेटपर्यंत पोहोचेल परंतु असं काही मैदानाच्या आतमध्ये घडलं नाही. अंतिम क्षणामध्ये हा येतोय दमदार हिट षटकार. किरणची खेळी जबरदस्त आपल्याला पाहायला मिळाली परंतु इथून मात्र सामना गमवावा लागला कुलदैवत कलबे टीमला. हार्ड लक. पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा. हार्दिक अभिनंदन धाकटी जुईस ही टीम. वलखे विपक्ष रॉयल उल्वे बी. वलखे टीम आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या कारण टॉस रॉयल उल्वे बी टीमने टॉस जिंकला आणि टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांच्या माध्यमातून घेण्यात आलाय. यस मैत्री ग्रुप तारा आयोजित करणारा चॅम्पियन्स